पुण्यामधील कल्याणी नगर अपघात प्रकरणी आज अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। तर या प्रकरणातील सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे। बेदकार गाडी चालवत दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपी विरोधात दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी नव्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये सदोष मनुष्यवध आणि हलगर्जीपणे वागून मृत्यूला कारणीभूत होणं अशी 2 कलमं लावली आहेत। त्यामुळे या आरोपीला पुन्हा एकदा बाल न्याय मंडळात हजर करण्यात येणार आहे आणि जर बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला संज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी दिली तर त्याला पोलिसांकडून आजच तातडीने अटक होऊ शकते। याबाबत आता पोलिसांनी आरोपीला नोटीस देखील बजावली आहे। आरोपी गैरहजर राहिल्यास त्याला फरार घोषित करण्यात येणार आहे आणि या प्रकरणी आरोपीची गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याचं देखील समोर येते। त्यामुळे त्याला अल्पवयीन गृहीत धरू नये अशी मागणी सुद्धा केली जाते। दरम्यान अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याला दुपारी 2:30च्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात येईल। त्यामुळे पुणे पोलीस आणि न्यायालयातील घडामोडींकडे पुण्यासह राज्याचं आता लक्ष लागलं। तर आपण ग्राफिक्स पाहणार आहोत। अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला कधी चालतो तर बाल न्याय कायदा 2015च्या कलम 15 नुसार अतिगंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या 16 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाऊ शकतो। 2015 कायद्याअंतर्गत अतिगंभीर, गंभीर आणि किरकोळ असं गुन्ह्याचं वर्गीकरण केलं जातं। गंभीर गुन्हा म्हणजे ज्यामध्ये किमान 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे। तर अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवायचा असल्यास ज्या दिवशी गुन्हा घडलेला आहे त्या दिवशी आरोपीचं जे वय असतं त्यानुसार आरोपी प्रौढ की अल्पवयीन ठरवलं जातं। तर बाल न्याय मंडळ आरोपींना प्रौढ मानण्याचा निर्णय घेण्यापूर्वी 3 निकषांवर ते ठरवलं जातं। पहिला निकष आहे आरोपीची मानसिक आणि शारीरिक क्षमता। दुसरा निकष आरोपीची परिणाम समजून घेण्याची क्षमता आणि तिसरा निकष आहे गुन्ह्याची परिस्थिती। वरील या सगळ्या 3 निकषांवरून बाल न्याय मंडळ निर्णय घेतं। तर या प्रकरणातील आरोपीने मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतलाय आणि ही घटना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली येते। त्यामुळे हा आरोपी अल्पवयीन असला तरी त्याच्यावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण पाहतोय पुण्यामधल्या या संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण लागतंय आणि त्यावर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। काय अपडेट्स आहेत आणखीन या प्रकरणी? मनाली 12:30 वाजताच्या सुमारास या आरोपीला बाल हक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। इथे पोलिसांनी जे ऍप्लिकेशन केलेलं आहे या आरोपीवरती संज्ञान म्हणून खटला चालवायला परवानगी पोलिसांनी मागितलेली होती। त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आज बाल हक्क न्यायालयाकडून दिला जाईल। यापूर्वी ज्या पद्धतीची अशाच पद्धतीची परवानगी पोलिसांनी मागितली होती ती कोर्टाने नाकारली होती आणि आरोपीला जामीन दिलेला होता। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता 12:30 वाजेच्या सुमारास त्याला हजर केलं जाईल आणि न्यायालयासमोर तो संज्ञान असल्याबाबत आर्ग्युमेंट जे आहे ते केलं जाणार आहे। त्यानंतर आरोपी हा संज्ञान म्हणून ट्रीट करायचा की अल्पवयीन म्हणून ट्रीट करायचा याबाबतचा निकाल बाल हक्क न्यायालय देईल। त्यानंतर पोलीस पुढची कारवाई करणार आहेत। जर तो संज्ञान असल्याचा निकाल कोर्टाने दिला तर पोलीस त्याला अटक करू शकतात। मात्र त्यापूर्वी आरोपीकडून वरच्या न्यायालयामध्ये अपिलासाठी जाण्याची सुद्धा दाद जी आहे ती या बाल हक्क न्यायालयाकडे मागितली जाऊ शकते, ज्याची परवानगी त्यांना मिळेल। त्यानंतर सेशन कोर्टामध्ये या संदर्भामध्ये ते अपिलात जाऊ शकतात। जर तसं झालं नाही तर पोलीस त्याला तात्काळ इथं अटक करून कलम 304 जे या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे कल्पेबल होमिसाइडचं, सदोष मनुष्यवधाचं, त्यानुसार जी तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यानुसार त्याला अटक करून न्यायालयामध्ये हजर करतील। जर अपिलात जाण्याची संधी मिळाली तर मात्र पुणे पोलिसांना आणखी वाट बघावी लागेल। पुढच्या न्यायालयामध्ये, वरच्या न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये त्याला संज्ञान ठरवण्यात काय निर्णय घेतला जातो किंवा आर्ग्युमेंट काय होतं या सगळ्यावरती पुढची कारवाई जी आहे पोलिसांची त्याची दिशा ठरलेली असेल। मात्र त्यापूर्वी पोलिसांनी तयारी म्हणून या आरोपीला वकिलामार्फत नोटीस पाठवलेली आहे बाल हक्क न्यायालयात 12:30 वाजेच्या सुमारास हजर राहण्यासंदर्भात आणि जर तो हजर राहिला नाही तर त्याला फरार समजून त्या संदर्भातली फरार घोषित करण्यासंदर्भातली कारवाई जी आहे
ती सुद्धा पुढे केली जाईल असं या नोटिशीत म्हटलंय. वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष असणारे याचे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू. तर पुण्यामधील कल्याणी नगरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे पालिका ॲक्शन मोडवर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या आणखी एका पबवर पालिकेनं कारवाई केली आहे. कोरेगाव पार्क परिसरामध्ये असलेल्या वॉटर्स आणि ओरिल्ला पबवर पालिकेनं हातोडा चालवलाय.